लोकांनी फक्त पांढरी केस काळी केल्यात, मिशा काढल्यात, भारीतले ब्रँड पेत्यात, गाड्या घेतल्यात, बंगले घेतले, बंगले बांधलेत, गाड्या घेतल्यात, बायका सोन्यानं वाकवल्यात, पण बाहेरून माणसं निर्मळ झालीत, पण आतून माणसं पूर्ण सडलीत महाराज. फिट बसलं कीर्तन, अशी फिट पाहिजे माया. आणि ही गेली तिला सांगायला, बाई मी प्रियकर निवडला पण तो तर नपुसक निघाला ग, मला धोका बसला. कोण म्हणते? इच्छा. कोणाला? मायाला. ती माया म्हणते, बाई तुला तरी प्रियकर आहे, मला नवराही नाही आणि प्रियकरही नाही. मग ही म्हणली, का ग तू काम काय करते ग? ती म्हणली, मी काहीच करीत नाही, जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला मी गुंतून मारते, एवढंच माझं काम. आणि हा सगळा तमाशा कोण करतं? माया. माया. नाही तर कोण कोणचा बाप नाही, कोण कोणचा भाऊ नाही. मुलगा मला आहे, काय माझ्या पोराचा माझा संबंध नाही, मी फक्त त्याचा बाप आहे. त्यानं चांगलं वागावं एवढी आपली इच्छा, त्याचा प्रारब्ध असेल तर सगळेल, त्यानं वाईट वागू नये एवढीच आपली. कुंभार जमीन शेतकऱ्यानं पाणी भरलं, पाणी मिरचीला गेलं तिखट झालं, कारल्याला गेलं कडू झालं, उसाला गेलं गोड झालं, पाण्याचा काय दोष आहे? कुंभारानं 3 मडके घडवले, 1 मडकं दही हंडीला गेलं, 1 दाव्याला गेलं, 1 म्हाताऱ्याला लगविला गेलं, कुंभाराचा काय दोष आहे? एका खाणीतून 3 दगड निघाले, एका दगडाची मूर्ती झाली, एका दगडाची मूर्ती झाली, एका दगडावर नारळ फोडला आणि एका दगडावर लोकांनी वापर केला. हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. हे बघ, फक्त कोणाचं नशीब घडू शकत नाही. काही पोरींनी बापाच्या घरी इतक्या मजा आणल्या का जेवलेलं ताट कधी धुवायचं नाही, असं लुटून द्यायचं, भाऊजाईला बोलणे बसावं म्हणून. तिला असा नवरा मिळाला, कांदे लावायच्या थोडीशी मुकादम झाली. आणि काही पोरीने बापाच्या घरी इतकी गरिबी काढली का बिचारीला सहलीला कधी जायला मिळालं नाही. पण नशीब नवरा चांगला मिळाला, कमराला कपाटाच्या चाव्या आल्या. प्रारब्ध आहे. सल म्हणलं तर सगळ्या मुली हसायच्या आणि ती पोरगी खाली मान घालायची. सर म्हणायचे, बाई तुझं नाव दे ना. नाही बा सर, मला यायचं नाही. काय यायचं नाही? माझी आई मला पैसे देईल, पण माझ्या आईला 2 दिवस कुणाच्या तरी शेतात कामाला जावं लागेल, तेव्हा मग माझ्या आईनं कामाला जावं आणि मी सहलीला जावं, हे जमणार नाही. म्हणून सर मला यायचं नाही. 22 मुलींमधल्या 21 मुली सहलीला गेल्या, 1 मुलगी घरी राहिली. सुट्टी घेतली तिनं, शाळेत गेली नाही, सुट्टीच होती शाळेला. ती मुलीला सहलीला जायला पैसे नव्हते. सगळ्या शाळेतल्या मुली सहलीवरून आल्यावर सहलीच्याच गप्पा हाणत होत्या, ती फक्त सगळ्यांच्या गप्पा ऐकत होती. बिचारीचं नशीब चांगलं, कमराला कपाटाच्या चाव्या आल्या, हातात गाडी आली. हे प्रारब्ध आहे, प्रारब्ध आहे. आज आपण लोक फक्त बाहेरून जगतोय महाराज. तुम्ही कुटुंबांचा अभ्यास नाही केला. तरुण पोरं महिला नीट ऐका. आज असे लोकांनी गाड्या घेतल्या तर बंगले बांधले, पण महिला मंडळ असे घरांमध्ये म्हाताऱ्यांचे हाल आहेत का काही बाप लोकांनी कोंडून घेतले. कोंडून घेतले. आणि जर मुलीला कोंडून घेतलेत बाप, आणि जर एखादा पाहुणा आला म्हातारीची खोली जर उघडली ना तर उलटी होईल, इतक्या घाणीत बाप, इतक्या घाणीत. अरे नातीला जर पाहुणे आले, नातीला महिला मंडळ, आता मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, नातीला जर पाहुणे आले तर आजीला शेतात काढून देणारी लोक आहेत. पाहुण्यांमध्ये आजी नको. सगळं मला महिला मंडळ जगातली कोणती आजी आहे माझ्या नातीचं वाईट व्हावं असं तिला वाटेल? अरे स्वप्नात वाटणार नाही. स्वप्नात जिनं शेजारच्या मुलीचं वाईट केलं नाही, ती घरातल्या मुली करी. ती कशाला थांबली माहितीये का घरी? मला भजी नकोय, मला जेवण नकोय चांगलं, मला साडी सुद्धा चांगली नकोय. मी तो पाहिला आलेला मुलगा आहे ना, तो जर डोळ्यानं पाहिला ना, तो जर मला आवडला ना, माझ्या नातीचा जोडा चांगला, एवढाच माझा आनंद. पैसे जाऊ द्या, माझ्या नातीच्या नशिबानं पैसे आहेत, उद्या कांद्याची होतील, बागाची होतील, पण माझ्या नातीचं चांगलं झालं ना बास, मला काही गरज नाही. आज लोकांनी फक्त पांढरी केस काळी केल्यात, मिशा काढल्यात, भारीतले ब्रँड पेत्यात, गाड्या घेतल्यात, बंगले घेतले, बंगले बांधलेत, गाड्या घेतल्यात, बायका सोन्यानं वाकवल्यात, पण बाहेरून माणसं निर्मळ झालीत, पण आतून माणसं पूर्ण सडलीत महाराज. भाऊ भावाचा राहिला नाही, बहीण भावाची राहिली नाही. आणि हे मी तुम्हाला बोंबलत होतो. मला बापाच्या 10व्याच्या दिवशी संध्याकाळी प्रत्येक घरात कुदाकुद्या आहे, प्रत्येक घरात मारामारी. बापाचा 13वा सुद्धा होऊन देते नाही, पण इष्टिटीवरून मारामारी आहेत. मग लोक फक्त बाहेरून कौतुक दाखवतात, आतून लोक खलास झालेत. तुमचं काय मत?
काही नाही राहिलं महाराज, काही राहिलं नाही महाराज. इथून पुढचा काळ, एक वाक्य सांगतो तुम्हाला, मी बोंबलत होतो, एकही वाक्य खोटं ठरलं नाही. आणि आता संभाजी महाराज जयंतीला सांगतो, 5 वर्षात 5 गोष्टी घडणार. आतूनपर्यंत आपलं वाक्य खोटं, आता सांगून टाकू, पुढे जाऊ, सांगून टाकू. 5 वर्षात 5 गोष्टी घडणार. एक, जमीन मिळणार नाही. 5 वर्षाने जमीन नाही. अख्ख्या तुमच्या वालखेडमध्ये वायले निघाले हो, एकाही माणसाला 30 एकर जमीन नाही. जमीनच कुठे? आजही जमीन घेणारे जास्त आहेत, विकणारे कमी. जमीन कुठे? 2 एकर वाल्याला 2 पोरं, 1 एकर, 1 एकर वाल्याला 2 आहे, 20-20 गुंठे. घर प्रत्येकाला पाहिजे, गाडी प्रत्येकाला पाहिजे. 10 वर्षाने पेरायचं काय? पेरायचंच काय? आजही जागा नाही. उकडे रोडला आहेत, गोठे रोडला आहेत, जागा कुठे? जमीन कुठे? 5 वर्ष जमीन. आणि एकत्र घरे राहणार नाही. 10 गावं मिळून एखादं घर एकत्र आहे आता. आणि याचं कारण आहे, नवी नवरी जी येते, नवी नवरी, ती पोरगी, ती बोली करूनच येत असते. मी शेण भरणार नाही, शेतात जाणार नाही, तुझ्या आईबापाचं आपलं जमणार नाही, तर हा मानू. आणि तिचा दोष नाही त्या पोरीचा, तिच्या आईची शिकवण आहे तिला. पुरीच्या संसाराचं वाटुळं तिच्या आईनंच केलं, ध्यानात ठेवा. इतक्या खोडीच्या आहेत त्या. इथं बसले 4 जणी. हा, पुरीला सांगते एखादा महिना बघ, सगळ्यांचा अंदाज घे, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये. कांदे वाट्यानं करीन तरी पोट भरीन, सांगणाऱ्या मायास पुढे बसले. पा आता काय नावा सगट उभ्या करीन, नावा सगट. सासऱ्याचं धोतर धुवू नको, सासूचं लुगडं धुवू नको, तेवढा खिलारी सांभाळ. बैल कोण? बैल म्हणजे कोण रे? बरे नवरा. पा महिला मंडळ खरं आहे का खोटं आहे? बोला. अरे आता सांगू नये, एका मिनिटात सांगतो. महिला मंडळ पूर्वी बाजार असायचा, बाजार. आणि पुरीचा बाप बाजारला जायचा. कशाला माहिती का? पाहुणा भेटावा एखादा आणि मुलीची खुशाली कळावा. त्याला काय करायचं एवढं? पाहुणा भेटला ना, राम राम. डायरेक्ट विचारता येत नाही ना मुलीचं काय चाललंय. चहा घेऊ, बसल्या बसल्या काय चाललंय, पाऊस पाणी, बाग बी, कांदे बिंदे, बाजार भाव, येताना घराकडून आले का? हा. मुलीचं कसं काय? मुलीचं नाही, पाहुण्याचं कसं काय? तो पाहुणा म्हणतो, पाहुणे सांगू नये, सांगू नये, तुमची चूक झाली, मुलगी तिथं द्यायची नव्हती, तुमच्या पुरीचे लय हाले. त्या पाहुण्याने सांगून टाकलं खरं आहे. तो पुरीचा बाप म्हणला नाही कोणाला काही. बाजार करून घरी गेला, संध्याकाळी जेवला, बायकोला सुद्धा म्हणला नाही. उशीचं बुडकं गुतून डसडसा आठवण कोणाची काढची? मुलीची. आणि दिवस सुकायच्या आत आंघोळ केली, मुलीच्या दारात गेला. पोरगी अशी घर झाली. घर झाडणाऱ्या पोरीनं बाप पाहिला. पोरीला कळलं माझा सासुरवास माझ्या बापाला कळलाय. पोरगी बाप बसल्यावर चहा घेऊन गेली आणि चहा पिताना बापाला काय म्हणली माहिती? कळलंय ते खरं आहे, पण इथं बोलायचं नाही. काय पोरगी आहे, इथं बोलायचं नाही. माझ्या नशिबाचे भोगे मी काढीन. चहा प्या, पाहुण्याशी गप्पा आणा, वाटलं तर जेवण करा आणि जा. आणि मी मेल्याचा निरोप आल्यावर या, तोपर्यंत यायचं नाही. बापात असा गाल ओढला. बाप टपा बापाच्या डोळ्यातल्या धारा पोरीच्या गालावर गळाल्या. आणि बाप पोरीला काय म्हणलं माहितीये जातात? बाई 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 सहन तुझं चांगलं होईल. शब्द कोणाचा आहे? कर सहन. बापाच्या डोळ्यातून पाणी आलं. बाप काय म्हणला माहिती पोरीला? बाई आमच्या भरोशावर तू सहन कर, तुझे तू सहन कर, तुझे दिवस चांगले येतील. बाई मी आमच्या भरोशावर राहू नको. मी जर उद्या सुनाच्या मुलाच्या ताब्यात गेलो तर माझ्या गुजरवाल्या पुरीला माझ्या दारात भाकर मिळणार नाही. तू इथंच दिवस चांगले खा. ज्या मुलीने बापाचं ऐकलं त्या मुली आज खाऊन पिऊन सुखी आहे. मस्तपैकी ओट्यावर बसतात, पोत टाकते आजी, काठी हातात घेते, रिलॅक्स बसते. मशिरीची डबी एका बाजूला, चपला एका बाजूला, गप्पा हाणीत बसते. घरात कोणी असो
नसो घरातले शेतात गेले, वाटेवर पोतं टाकून बसेल, मिश्रीची डबी, तांब्या, आणि पाहुणा जर एखादा आला, काय आणलं रे भाऊ, पत्रिका आहे का, तिथं ठेव, इथं कोण नाही, तुला चहा पाजला असता पण मला उठता येत नाही, जाय. किती मंजूळ जगणं आहे. आणि संध्याकाळी नात आली ना शेतातून, नात, बाई मी चूल पेटवते, तुला भाकरी करू लागते. किती मस्त जगात त्यात आजा. हे कुणाचं ऐकून, आई बापाच. आणि आता पोरीची आई पोरीला म्हणते, एखादा महिना बघ, सगळ्यांचा अंदाज घे, पाहुणा इकडे घेऊन ये, खाल्ल्या मळ्यात आपल्या कांदे वाटणं करील, पण तो शान भरायचं नाही, सासऱ्याचं धोतर धुवायचं नाही, सासूचं लुगडं धुवायचं नाही, आणि शरीराला त्रास होईल असं वागायचं नाही. आणि तुला जर काही कमी पडलं, नुसता रिंक मार. अशा 3 जणी इथं सांगणाऱ्या. खोट आहे कोण? अहो माणसं इतके विचित्र आहे. माझ्याकडे एक नवरा बायको आली आणि म्हणले बा आपल्याकडे मुलगी आहे. आता मी काय ह्याला पडत नाही. मी काय मोबाईल वापरीत नाही. माझ्या आपली परिस्थिती नाही, मी मोबाईल नाही वापरीत. सगळ्या महाराजांमध्ये गरीब महाराज आहे मी. मोबाईल बिबाईल काय नाही आपल्याला. मोबाईल आपण वापरीतही नाही, काही गरज नाही. ज्याला गरज आहे तो आपल्या घेईन. आपलं एकच काम आहे, वाचणे, जेवणे, झोपणे, संसार चांगला करणे. दिवसभर 3 कीर्तन करणे, संसार चांगला करणे, पोराबाळांची काळजी घेणे, बस. आणि वाचन करणे. वाचन नाही केलं तर तुम्हाला एवढं खोल सांगू शकत. मला 1-1.5 तास तर रोज वाचावंच लागत असेल ना. तसं कसं तर मध्ये असं मेमरी कार्ड आणि पेन ड्राईव्हवर चालत. आणि ते नवरा बायको आले माझ्याकडे, ते म्हणले महाराज आपल्याकडे मुलगी आहे. मी म्हणलं माझ्याकडे पाखवाद्या नवरदेव आहे बा. हा नाही, आहे का, आहे बा, होऊन जाईल चांगलं. ते म्हणले हा, आणि जमलं. आणि 3च दिवस झाले जमून. सकाळीच ती नवरीची आई बाप माया आली बा. मी म्हणलं तीत धराय आली. आपल्या देवपूजेचा टाइम आली बा. ती आली तर मी म्हणलं बसा. काय बसा? अरे जरा दम काढा, काय झालं काय नाही. मी म्हणलं काय झालं? नाही म्हणून सांगा. अहो मी म्हणलं माळकरी पोरगे, पोरीचं कल्याण होईन, येडेवानी काय करते. ती बाई इतकी पिसळली माय हो. ती मला डायरेक्ट म्हणली तुम्हाला काही अक्कल? मी म्हणलं माय अक्कल अख्खा महाराष्ट्र वापरितोय, आणि तू माय हो धावती म्हणजे न्यायच झाला बा. बरं आपल्या घरात असल्यामुळं काय बोलता येत नाही. मी म्हणलं झालं काय? काही डोकं वापरीचा? मी म्हणलं झालं, तुम्ही नीट बोला ना, काही अकलीचा भाग पाहिजे. मी म्हणलं झालं काय? त्या पोराला पोरगी द्यायची, ती पोर माळकरी आहे. मग आता डोकंच बंद झालं. मी म्हणलं मग चांगलं झालं? काय चांगलं झालं? धावलीच ती माया. मी म्हणलं काय झालं? काय चांगलं झालं? उद्या माझी पोर जर त्या पोराला दिली आणि मी जर पोरीला भेटायला गेले, त्या घरात माझी ठेप होईन का? मला हे मिळन का? आग लावा त्या नवरदेवाला. पाहता राहता.